नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची कटिंग बघितली. आज मी तुमच्याबरोबर स्टिचिंग शेअर करणार आहे पार्ट 2 मध्ये. तर अस्तरचं ब्लाऊज आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग फास्टमध्ये आपण ह्या ब्लाऊजचं मी इथं कटिंग करून घेते. बॅक पार्ट आणि जे काही फ्रंट पार्टचं आपण कटिंग केलेलं मार्क आहे ते सगळं अस्तर जे आहे ते आपण ब्लाऊज पीसवरती ठेवून इथे कट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपण जे अस्तर आहे कटिंग केलेलं ते आपण व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचे. आपण इथं संपूर्ण ब्लाऊज कटिंग केल्यानंतर आपण इथं मशीनवरती ब्लाऊज शिवण्यासाठी आलेलो आहोत. तर आता इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा उलट्या पार्टवरती हे पॅटर्न जे आहे आपल्याला कटोरी पार्ट, फिटिंग पार्ट म्हणू याला किंवा कटोरी पार्ट, तर हा आपल्याला फक्त ठेवून चारी बाजूने याला टिपा मारून घ्यायचे आहेत. तर उलट्या बाजूवरती ठेवून हा पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर सरळ भाग जो आहे ब्लाऊज पीसचा तो आपला खालच्या साईडने आहे आणि उलटा भाग हा वरच्या साईडने. तर या पद्धतीने हे पॅटर्न दिसणार आहे आणि संपूर्ण चारही बाजूने याला टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून घेतल्यानंतर साईडचा कपडा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. दोन्ही पार्ट आपले तयार आहेत. समोरासमोर ठेवून जॉईंट करून घ्यायचे. मी आता इथे फ्रंट पार्ट म्हणजे जे काही आपला गळ्याचं मार्किंग आहे ते मी इथं करून घेते. तर आपण गळा जो होता तो पान गळा घेतलेला मी दुसऱ्या साईडला वटवतीये. तर सेम टू सेम आपण जे वटलेलं मार्क आहे ते आपण इथं व्यवस्थित गळा रुंदी परत खालच्या साईडने गळ्याचं मार्क हे सेम टू सेम आलंय का चेक करायचं. तर या पद्धतीने मी गळ्याचं मार्किंग करून घेतलं, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पीसवर सरळ भाग घ्यायचा आहे कारण की आपल्याला गळा जो आहे ते पायपिंग वगैरे करायची नाही आहे. या पद्धतीने मी इथं अस्तरवरतीच गळा जो आहे तो घेणार आहे. जे मार्किंग आपण खडूचं केलेलं आहे त्या खडूच्या मार्किंगवरतीच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. साईडने पाव इंच इतका आत टिपेच्या आतमध्ये कट करायचं आणि त्याच्यानंतर छोटे छोटे कट लावायचे आहेत आपल्याला इथं. तर दोन्ही साईडचे जे पार्ट आहेत गळ्याचे त्याच्यावरती त्याच पद्धतीने आपल्याला सेम टू सेम या पद्धतीने टिप मारून कट करून घ्यायचं आहे. छोटेसे कट लावायचे. गळा याने काय होतं आपला प्रॉपर असा छान असा बाहेरच्या साईडला येतो आणि व्यवस्थित आपला गळाचं जे मार्किंग आहे ते व्यवस्थित दिसतं. तर पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला इथं या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची वरच्या साईडला. आता जेवढे पण चारी बाजू आहेत अस्तरच्या ते आपल्याला पिसाला जॉईंट करून घ्यायचे आहेत. आणि एक्स्ट्राचा कपडा इथं कट करून टाकायचा आहे आपल्याला. आता आपण हा जसा एक पार्ट तयार केला ना तसंच आपण दुसरा सुद्धा करून घेणार आहे. तर त्याच पद्धतीने आतमध्ये अस्तर टाकायचे. सरळ बाजूवरती आपल्याला इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे पिसावरती. बघू शकता दोन्ही पण पार्ट आपले छान असे तयार झालेले आहेत. आपण आता इथे योकपट्टी घेणार आहोत. आपलं कटोरी पार्ट परत गळा तयार झालेला आहे. आपल्याला इथं घ्यायची आहे योकपट्टी. तर आपला हा 3 प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे आहे ब्लाऊज आहे अस्तरचं ब्लाऊज आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा, व्यवस्थित बघा. कुठे काही समजलं नाही तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण त्याच्यावरती त्याचा मी तुम्हाला रिप्लायसुद्धा नक्कीच देईन. आता इथे बघा आपण जशी योकपट्टी जॉईंट करतो कोणत्याही ब्लाऊजला, कटोरी ब्लाऊज असो त्या पद्धतीनेच ही योकपट्टी जॉईंट करायची आहे. सरळ ब्लाऊज पीसावरती हे अस्तर ठेवून अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने इथे थोडी अर्धा इंचाला कमी मारली तरी चालेल. अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आणि या पद्धतीने कट करून टाकायचं एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस. ह्या ब्लाऊजची कटिंगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा. आपले 3 पार्ट जे आहेत फ्रंट पार्टचे ते आपले रेडी आहेत. आपण लगेच जॉईंट करून घेणार आहे. ज्याचा पार्ट आहे त्याला व्यवस्थित चेक करायचा आणि या पद्धतीने याला लगेच जॉईंट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आता हा आपण खालून जोडायला सुरुवात करणार आहे आणि ही त्याची योकपट्टी.
ब्लाऊज जोडताना नेहमी समोरासमोर पार्ट ठेवून जोडा. मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते. नवीन ब्लाऊज शिकताना ना काय होतं, एकसारखे पार्ट तयार होऊन जातात. कारण की माझ्याकडनं सुद्धा सुरुवातीला खूप साऱ्या अशा होत होतं. म्हणून मला असं वाटतं, मी सुद्धा नवीन शिकताना जर माझ्याकडनं अशी चूक झाली होती तर तुमच्याकडून सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की समोरासमोर पार्ट ठेवून हा जोडायचा असतो ना नेहमी. इतका सुंदर ह्या ब्लाऊजचं फिटिंग बसणार आहे, इतकं सुंदर ह्या ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा येणार आहे. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघून कटिंग करा, व्हिडिओ बघून व्यवस्थित ब्लाऊजचं स्टिचिंग करा. 38 साईजचं ब्लाऊज आहे आपलं. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण याला योगपट्टीसुद्धा जॉईंट करून घेतलेली आहे. आता याला आतमधला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा झालेलं जेवढा पण योगपट्टी आहे ते आपल्याला इथं कट करून टाकायची आहे. बघा, एक पार्ट आपला तयार आहे, रेडी आहे. त्याच पद्धतीने दुसरा पार्ट आपण जॉईंट करून घेणार आहे. हे बघा, तर हाही पार्ट मी खालच्या साईडने जोडायला सुरुवात करते आहे. वरच्या भागाला आकार थोडा आपला जास्त आहे, असा फुगरट आहे. तर त्याला काय करायचं आहे, एकदम थोडं थोडं हळूहळू आपल्याला जोडायचं आहे. जास्त घाई नाही करायची. तुम्ही थोडं थोडं त्याला फिरवत फिरवत या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित तो पार्ट आपला व्यवस्थितरित्या बसून जातो. त्याच्यानंतर ही योगपट्टी, तर योगपट्टी बघा, ब्लाऊज जी योगपट्टी आहे ती आपल्याला ब्लाऊजवरती ठेवून या पद्धतीने जॉईंट करायचं अर्धा इंचाने. त्याच्यानंतर अर्धा भाग आपला जो ब्लाऊजचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरतून अस्तरचा भाग ठेवून मग टिप मारायची आणि आतला भाग हा बाहेर काढून घ्यायचा या पद्धतीने. आणि पुन्हा एक्स्ट्रा झालेला योगपट्टीचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा. तर दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता आपण इथं बाही घेऊ सगळ्यात पहिले जॉईंट करायला. खरं तर म्हणजे या ब्लाऊजमध्ये फुगाबाही घ्यायची होती, पण ब्लाऊजचा कपडा कमी असल्यामुळे आपल्याला फुगाबाही घेता आली नाही. तर या पद्धतीने आपल्याला इथं अस्तर समोरासमोर बाही ठेवून घ्यायची आहे. अजून बाहीचा आपण खोल भाग काढलेला नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं, उलटसुलट जरी झाली अस्तरची बाही तरी काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. कारण की आपला खोल भाग हा अजून आपण कट केलेला नाही आहे. सेम टू सेम बाही आपली इथे कट आहे. मी ह्या ब्लाऊजच्या कटिंगमध्ये बाही कटिंग दाखवलेली नाही आहे. तुम्हाला बाही कटिंगची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही स्पेशल ह्या ब्लाऊजसाठी बाही कटिंग करू शकता. या पद्धतीने आपण याच्यावरती दापटीप देऊन घेतली. साईडनी कपडा बाहीचा जॉईंट करून घ्यायचा. दुसऱ्या साईडची बाही पण जॉईंट करून घेऊ. अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आपल्याला वरच्या साईडने. आणि पुन्हा एकदा आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे ब्लाऊजवरतून. तर आपल्या दोन्ही बाह्या तयार आहेत. आता मी सरळ सरळ भाग जो आहे तो एकमेकांवरती ठेवला, म्हणजे दोन्ही साईडच्या बाह्या ह्या आपल्या जो खोल भाग आपला कट करायचा राहिलेला तो आपण इथं कट करून घेतला, म्हणजे सेम टू सेम निघून जाईल. आणि लगेच मी तिथे एक टीप मारून घेते. अशा पद्धतीने आपण खोल भागसुद्धा बाहीचा कट करून घेतला. आता आपण घेऊ बॅक पार्ट, म्हणजे आपला संपूर्ण ब्लाऊज हा तयार होईल. अगदी अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज जो आहे तो स्टिच होऊन जातो अतिशय फास्टमध्ये. तर मी इथं गोलच गळा ठेवलेला आहे ब्लाऊजचा, तुम्ही बघू शकता. ब्लाऊज पीसचा सरळ भाग घ्यायचा, त्याच्यावरती गळा काढलेला हा ठेवून घ्यायचा, त्याच्यावरतून एक टीप मारून घ्यायची आपल्याला. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा हा घेऊ शकता. चौकोनी असो, पान असो किंवा गोल असो किंवा डिझाईन असो, या पद्धतीने तुम्ही डिझाईन वगैरे टाकू शकतात. ब्लाऊजला नॉट टाकू शकतात. सुंदर याला लुक तुम्ही देऊ शकतात. तर खालच्या साईडने आपण अर्धा इंचाने टीप मारून घेतली. आता एक्स्ट्राचा कपडा मी इथे कट केला आणि गळ्याच्या आतून पाव इंच अंतर सोडून, जिथं टीप मारली त्याच्या आतून पाव इंच अंतर सोडून आपण इथं कट करून घेतला गळा आणि छोटे छोटे कट लावून घेतले. आता बाहेर कपडा काढून घेतला आणि छान अशी आता आपण याला टीप मारून घेऊ याच्यावरतून.
आणि एक दाबटीप आपण इथे देऊन घेतोय। तर प्रॉपर आपला इथं गळा गोल गळा हा तयार होणार आहे। कमरेच्या साईडने पण आपण एक दाबटीप देऊन घेऊ। तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो। आपण साईडने आता अस्तरच्या काय करू, एक टिप मारून घेऊ, म्हणजे चारी बाजू पॅक करून घेऊ आपण अस्तरच्या ब्लाऊजवरती। आणि एक्स्ट्राचा असलेला ब्लाऊज पीसचा कपडा इथं कट करून टाकू आपण। अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं टक्स द्यायचे आहेत पाठीमागचे। तर पाठीमागच्या टक्ससाठी मी काय केलं, शोल्डरचा मधला सेंटर धरला आणि या पद्धतीने खालच्या साईडने सुद्धा आपल्याला इथं व्यवस्थित धरायचं, सेम टू सेम खालीवर होता कामा नाही। आणि या पद्धतीने अर्धा इंचानी टक्स हे देऊन घ्यायचे। जे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं मार्जिन ते आपलं बरोबर या टक्समध्ये जातं। तर बॅक पार्ट आपला तयार आहे, बाही तयार आहे, फ्रंट पार्ट तयार आहे। इथे आपल्याला हुकलूक पट्टी टाकायची आहे। फक्त मी बॅक पार्टला जी पट्टी निघलेली आहे ती मी इथं आय पट्टीसाठी वापर करते त्याचा। आणि या पद्धतीने दाबटीप देऊन घेतली आणि बघा वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याच्यावरतून एक टिप मारून घ्यायची। आता लगेचच आय पण आपण इथं करून घेणार आहे लगेचच। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो। आणि आता इथं आपल्याला या पद्धतीने हे करायचं आहे। आपली एक आय पट्टी तयार आहे। आता हुक पट्टी आपल्याला टाकायची आहे। तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते, त्याच्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर आपण इथं आय पट्टी लावण्यासाठी या पद्धतीने याला अर्धा इंचाने टिप मारून घेतली, परत एकदा दाबटीप देऊन घेतली आणि आता याच्या वरतून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। बघा किती सुंदर आपला ब्लाऊज तयार झालेला आहे। फ्रंट पार्ट सुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे। तर या पद्धतीने आपण शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत। आता शोल्डर मागं पुढं झालं तर ते आपल्याला इथं व्यवस्थित जेवढं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे, जेवढी शोल्डर पट्टी घ्यायची आहे तेवढी मोजून तुम्ही इथं कट करून घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवते। इथं मी शोल्डर चेक करून घेते, मला 2.5 इंच पाहिजे, शिवल्यानंतर ते 2 इंच तयार होईल। तर एक साईडने ना थोडं 2.25 इंच तयार होत होतं, तर मी ते थोडंसं कट करून घेतलं। अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता ही बाही खोल भाग आपला फ्रंट पार्टला येईल, अशा पद्धतीने आपण इथं ही बाही जॉईंट करून घ्यायची। बाही नेहमी मधल्या सेंटर धरूनच बाही जॉईंट करा मैत्रिणींनो, खूप सुंदर, म्हणजे बाहीचा काही प्रॉब्लेम येत नाही। बरेच वेळास बाही व्यवस्थित जोडली नाही तर तुमचा गळा पुढं कलतो किंवा शोल्डर उतरतं। बाही व्यवस्थित नसली तरी सुद्धा प्रॉब्लेम हा येतो। तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा, मधला सेंटर धरूनच बाही जॉईंट करा। बाहीला जर आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडली तर जॉईंटसुद्धा तुम्ही नक्की द्या। आता इथे मला थोडासा कपडा आहे ना कमी पडलेला आहे जॉईंटसाठी, तर मी इथं आता बघा या पद्धतीने जॉईंट देऊन घेते आहे। तर जॉईंट अशा पद्धतीने देऊन घेतला, डबल टिप मारून घ्यायची आपल्याला बाहीच्या वरतून। तर आपला संपूर्ण ब्लाऊज तयार आहे, याला फक्त आता राहिलेली आहे फिटिंग। तर फिटिंग करताना बघा या पद्धतीने आपण चारही जे आपले फिटिंग पार्ट आहे साईडचा ते व्यवस्थित असं एकमेकांवरती ठेवून आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे, दोन्ही पण साईडनी त्याच पद्धतीने बाही वगैरे धरून। तुमचा बाहीचा दंडगेर जास्त असेल, मोंढामधला फिटिंग जास्त असेल तर तुम्हाला इथं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपला फायनली संपूर्ण ब्लाऊज तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।